लाईट काय घालवलेत आज? अरे हो काकलमुळे दिसत नाहीये काय. मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि माझा पहिलाच दिवस आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं माझी धांदरटपणा होणार आहे. हो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ अँड जॉन्स फू बाय फू. माय सेल्फ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह विश्वास धागे दोरे. गुन्हेगार कितीही चालाक असला, कितीही अवघड असला, कितीही आगाऊ असला तरी त्याला मी यू 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 पकडतो. आणि गुन्हेगार कितीही आगाऊ असला, चालाक असला तरी कुठला ना कुठला धागा दोरा. हा कुठला दोरा? अरे बापरे, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. हे बहुतेक मागच्या केसचे धागे दोरे असावे. हा फारच गुंता व्हायला लागलाय का? हा गुंता मी जरा आता सोडवतो आणि सुरुवात करतो आजच्या धमाल एपिसोडला. आणि एपिसोडच्या सुरुवातीला स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. आजच्या आपल्या एपिसोड मध्ये भेटणार आहेत आपल्याला दे धमाल 4 जोड्या, ज्यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे असणार आहे एक दे धमाल वाईल्ड कार्ड एंट्री. आजच्या एपिसोडच्या शेवटी असणार आहे एलिमिनेशन. तेव्हा देऊयात सगळ्यांना शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या दे धमाल एपिसोडला आपल्या पहिल्या जोडीपासून. ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. यातल्याच कासवाला भेटली सशाची बायको आणि ती त्याला म्हणते चला पुन्हा एकदा रेस लावूयात, बघूयात कोण जिंकतंय आज. येते आजची आपली पहिली जोडी गणेश आणि चैत्राली. कासवभाऊजी 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 ए कचव्या, एवढी कासावीच का झाली आहे? अरे देवा, मान कशी काय फिरली? तुझं डोकं फिरलंय, जरा नीट बघ. हे कवच फिरलंय. अरे बापरे, कसं काय, केव्हा फिरलं? कवच फिरलंय. शक्य नाही. तुला काय माहित नाही, माझी ना एका मोठ्या कासवाबरोबर मारामारी झाली, त्यात हे कवच सैल झालं, म्हणून ते असं पोर्टेबल आहे. हे बघ, सॉलिड आहे, मस्त आहे, भक्कम एकदम. काय ग? कोण ग तू? मला नाही ओळखलं, मी मिसेस ससा. सहसा माझं तसं होत नाही, मी पटकन ओळखतो. तुला आठवतंय का, एकदा तू एका सशा बरोबर शर्यत लावली होतीस? हा, तो इतिहास झाला. त्याच ऐतिहासिक सशाची मी बायको आहे. तू त्या अपयशी शशाशी अपयशी 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 शशाशी लग्न केलं. काय करणार, प्रेम होतं ना एकमेकांचं आमचं, आणि त्यात आमच्या घरच्यांना व्हाईट कॉलर वाला आणि जातीतलाच नवरा हवा होता, त्यामुळे केलं त्याच्याशीच. वा वा, छान छान. कुठे आहे तो ससा? कसा कसा आहे तो ससा? ससा कसा आहे? ससा कसा आहे? ससा आहे तसाच आहे. माझं एक पर्सनल काम आहे तुझ्याकडे. त्याला आजायला काय झालं, बाहेर ये. आता मला सांग, तुमच्या शर्यतीला 52.5 वर्ष पूर्ण झाली, बरोबर? मग त्याचं सेलिब्रेशन नको करायला? करायलाच पाहिजे. तेच माझ्या डोक्याला सॉलिड इव्हेंट मी प्लॅन केलाय. म्हणजे ना, एक मोठं अवॉर्ड फंक्शन करायचं, ज्याला ग्लॅमर मिळेल, भरपूर जाहिराती मिळतील, आपण टीव्हीवर झळकू, जगाच्या कानाकोपऱ्यात आपण परत फेमस होऊ, पब्लिसिटी मिळेल आणि सॉलिड पैसा मिळेल. पैसा मिळेल? कमवायचं मला माहितीच होतं. आणि या इव्हेंट नंतर ना एक धमाका असणार आहे. काय माहितीये? काय काय काय? ससा आणि कासवाची शर्यत होणार आहे पुन्हा. आणि त्या शर्यतीवर ना मी अब्बास मस्तानला एक पिक्चर करायला सांगणार आहे. कुठला माहितीये? रेस 2. जरा जरा किस मी किस मी किस मी, जरा जरा टच मी टच मी टच मी, जरा जरा होल्ड मी होल्ड मी होल्ड मी. नाही ग, ह्या वयात नाही जमणार ते आता. आईला शहाणा आहेस. म्हणजे रेस खेळलास, ती जिंकलीस, माझा नवरा हरला आणि डिप्रेशन मध्ये गेला. अगं, पण स्पर्धा जिंकल्यानंतर मी त्याला सरळ सांगितलं होतं, तू सरळ घरी जा. तो डिप्रेशन मध्ये काय गेला? अरे म्हणजे त्याच्या जगण्याचा कॉन्फिडन्स संपला. मॅड नुसता. म्हणजे तुझं बरं आहे रे, तुला याच्यानंतर स्पोर्ट्स कोट्यातून चांगली नोकरी मिळाली. हा, आणि कलाकार कोट्यातून 10% मधलं घर आयला मिळालं. वेटिंग वर आहे सध्या. तिकडे पाणी नाही ना, मी जिवंत नाही राहणार. हुशार आहेस रे बाबा, हुशार. म्हणजे एकच स्पर्धा जिंकलास आणि आयुष्यात सेटल झालास. आता हे काय? मिलिंद इंगळे.
आयुष्यात एकच गारवा अल्बम हिट करून तो जर सेटल होऊ शकतो तर मी एक स्पर्धा जिंकून का नाही सेटल होऊ शकत? सॉलिड आहे रे. म्हणूनच मी म्हणते आपण अजून एक शर्यत लावूया आणि या वेळेला ना माझा ससा जिंकणार. म्हणजे तो डिप्रेशन मध्ये आहे ना, तो जिंकणार. कासव 50 वर्षापूर्वी नाही लवकर बोल, माझा ससा जिंकणार. कासव कोर्टात खेची ना तुला. त्यापेक्षा मी कौतुक जाईल. तुझ्यामुळे माझ्या नवऱ्यावर ही वेळ आलीये. सतत दिवसभर नशेत असतो, तुला शिव्या घालतो. काय म्हणतो माहितीये का, या रेस मध्ये मीच जिंकण्याच्या लायकीचा होतो पण चुकून हे कासव जिंकलं. जाऊ दे ग, विनोद पण सचिन बद्दल हेच बोलतो. तुझ्यामुळे माझ्या नवऱ्यावर आज ही वेळ आलीये. माझ्यामुळे? हो तुझ्यामुळे. म्हणजे तू जिंकलास त्यामुळे तो खचला. तो फसला नाही, तो दारू पिऊन झोपला. मी जर न्यूज चॅनल मध्ये आता एक फोन केला ना तर वाट लावती ना ते तुझी. काय? कशी काय? ब्रेकिंग न्यूज. कासवाने केली सशावर मात, त्याला हरवून त्याचा केला विश्वासघात. हेच ते कासव ज्यांनी माझ्या सशाला झोपेच्या गोळ्या दिल्या, तो झोपला आणि रेस हरला. हेच ते नराधम, नीच, नालायक, हलका. हो किती बोलशील. बघ, मीडियाने जर बदनामी करायची ठरवली ना तर ते काही करू शकतात. त्यामुळे तू रेस खेळायला तयार हो बाबा. नाही जमणार मला. आता मी तुझ्यावर विनय भंगाचा आरोप करीन. आता ह्या वयात कसला आलाय विनय भंग? अगं माझंच कवच मला झेपत नाही. हरलेल्या ससाच्या बायकोला कासवानी एकटीला घरी बोलवलं आणि तिच्याशी केली लगट. मी खेळतो रेस, खेळतो. यायचं तर मग या वर्षी होणार आहे ससा आणि कासवाची रेस आणि त्यात कोण जिंकणार आहे? माझा ससा. काय रे? क्या बात है, क्या बात है, धमाल. बघूयात आता ही रेस तुम्ही कुठपर्यंत गेलेला आहात या रेसमध्ये. स्वप्नील सर, कसा वाटला हा परफॉर्मन्स? मला अपॅरंटली आणि इनहेरंटली ऍक्ट वीक वाटला. कुठल्याही ऍक्टला एक स्टार्ट, एक मिडल आणि एक एंड लागतो. मला बिगिनिंग वाटलं, मिडल कॅन बी टेकन फॉर ग्रांटेड की होतं, पण मला एंडच नाही सापडला ऍक्टचा. तो पटकन संपला, अब्रप्टली संपला असं मला वाटलं आणि त्याच्यामुळे त्याचा जो ग्राफ पाहिजे होता तो तसा होऊ नाही शकला. आय रिअली फेल टू बिलीव्ह की हा ऍक्ट फनी होता. आय डिड नॉट फाइंड इट फनी. या ऑल द व्हेरी बेस्ट. गॉड ब्लेस बोथ. निर्मिती मॅम. गणेश, ते जे काय शेल मधून मान बाहेर काढून तू बघत होतास ना असं असा, फार गोड होतं ते. खूपच छान होतं. म्हणजे सॉरी चैत्राली, पण मध्ये मी एक 4-5 डायलॉग्स तुझ्याकडे लक्ष नव्हतं माझं, त्याच्याकडेच बघत होते मी. तू काय ते गोड करत होता ते. पण ओके होता परफॉर्मन्स. मला म्हणजे असं खूप नाही छान आणि वाईटही नाही झाला तो, पण स्क्रिप्ट वाईजच मला तो थोडासा वीक वाटला. हो, पुढच्या वेळेस कराल तुम्ही नीट. नक्की प्रयत्न करू. चला तर मग बघूयात किती गुण मिळाले तुमच्या या परफॉर्मन्ससाठी. निर्मिती मॅम. 8 गुण. स्वप्नील सरांचे गुण कळणार आहेत आपल्याला एपिसोडच्या शेवटी. तेव्हा तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी आणि तुमच्या सगळ्या रेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.